मला की याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स आपण बघितलेले आहेत किंबहुना जगामध्ये इतर देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. मात्र या स्पेसिफिक प्रकारामध्ये इराण विरोधात ट्रम्प यांची जी बॉडी लँग्वेज आहे, त्यांची जी लँग्वेज आहे, त्यांचं जे डेस्परेशन आहे, तर त्या अस्वस्थतेचं नेमकं कारण काय? म्हणजे त्यांच्या त्या क्षमतेमध्ये आहे की त्यांची स्ट्रॅटेजी चुकती आहे, त्याच्यातून तो रेस्टलेसनेस येतो आहे, त्याच्यातून त्यांची भाषा घसरते आहे किंवा त्यांचा रेस्टलेसनेस वाढतो आहे, की ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्वात या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत? काय नेमकं कारण दिसतं या सगळ्यामध्ये? तुम्ही अचूक बॉडी लँग्वेज बद्दल बोललात. हो. ट्रम्पची जी बॉडी लँग्वेज आहे प्रेझेंटली, हे दाखवतं की किती हताश आणि किती फ्रस्ट्रेटेड माणूस आहे तो. कारण त्याचं जे ट्विट करतात, जी भाषा वापरतात, एका राष्ट्राध्यक्षाला हे शोभत नाही, आणि स्पेशली पोटसला तर बिलकुल शोभत नाही. यू हॅव टू बी अ स्टेट्समॅन व्हेन यू मेक अ स्टेटमेंट. पण ह्यांचं जी भाषा असते ही एक रोड साईड रोमिओ सारखी भाषा बोलतात. आणि फ्रस्ट्रेशन ह्याच्यामुळे आलं आहे की त्यांना वाटलं होतं की जे आपण एंड स्टेट आपल्याला मिळेल आणि विदिन अ फॉर्टनाईट किंवा 10 दिवसामध्ये, हे असं काहीही झालेलं नाहीये. त्याच्यामुळे इतकं सगळं खर्च करून सुद्धा, फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही दिवसापूर्वी $200 बिलियन ची डिमांड केली आहे काँग्रेसकडनं की मला ह्या ऑपरेशनसाठी मला तुम्ही रिलीज करा. जवळजवळ पहिल्या 6 दिवसामध्ये $13 बिलियन खर्च झाले होते. आणि बाकी मग पुढच्या आज जवळजवळ 40 दिवस ही लढाई चालू आहे. आपण इमॅजिन करू शकतो की किती खर्च होतोय. आणि हा का खर्च होतोय? कारण इराण आपले लो लेवल वेपन सिस्टम वापरते आणि त्याचं इफेक्टिव्ह न्यूट्रलायझेशन करायला अमेरिकेला काही गत्यंतर नाहीये. त्यांना आयदर पेट्रियॉट फायर करावं लागतं किंवा थार्ड फायर करावं लागतं किंवा एरो फायर करावं लागतं. आणि हे जे प्रक्षेपणास्त्र आहेत ह्यांची किंमत $3 ते $14 मिलियन आहेत. ह्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो इराण जेव्हा शहाद आपलं ड्रोन फायर करतो त्याची किंमत $30 किंवा $50,000 आहे. इमॅजिन करा की किती त्यांचं दारुगोळा, त्यांचं वेपन सिस्टम, त्यांचं ॲम्युनेशन डिस्ट्रॉय झालंय. आणि अमेरिकन बेसेस ज्या लोकल बेसेस मध्ये त्यांनी ठेवलं आहे हे किती दिवस पुरणार आहे. त्याच्यामुळे आता स्टेज अशी आली आहे की अमेरिकेला गत्यंतर नाहीये. सायकोलॉजिकल वॉरफेअर, दबाव आणि मोठे मोठे स्टेटमेंट देऊन कशा प्रकारे इराणवरती दबाव आणता येईल. आपण पाहिलंय की इराणनी एकदाही असं म्हटलं नाही की आम्हाला सीज फायर हवाय. ते म्हणतात आता तुम्ही कंप्लीट वॉर मशिनरी स्टॉप करा, नाहीतर आम्हाला सीज फायरचा काही इंटरेस्ट नाहीये. आम्ही जितके दिवस जरूर पडू तितके दिवस लढायला तयार आहे. तुम्ही बोलले होते की बाकी ठिकाणी पण जेव्हा लढाई होते किती दिवस चालली आहे. ह्याचं एक मोठं कारण असं आहे की जेव्हा सुपर पॉवर्स लढाईमध्ये स्वतः उतरतात त्यांना स्टॉप करणारे कोणी सापडत नाहीत. फॉर एक्झाम्पल रशिया आणि युक्रेन. रशिया इज अ सुपर पॉवर आणि 24 फेब्रुवारी 2022 पासून ती लढाई चालू आहे. इकडे जेव्हा गाझाच्या हमासनी हल्ला केला इस्रायलवरती 7 ऑक्टोबर 2023 पासून तो लढाई सुरू आहे. सध्या तो क्षेत्र शांत आहे पण ती संपुष्टात आलेली नाहीये. लेबनॉन आपण उघडलेलं आहे, इस्रायलने सुरू केलं आहे. त्याच्यामुळे बॉडी लँग्वेज दाखवतं की डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन किती वाढलं आहे. आणि जसं आपण म्हणतो आज कयामत की रात आहे. केपेबिलिटी युएस कडे आहे. आपण जर का 4 मोठे देश पाहिले मिलिटरीली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युएस नंबर 1 वरती आहे. चायना, रशिया नेहमी वरती खाली होतात 2-3 वरती. भारत नंबर 3 वरती तटस्थ आहे ऍज अ मिलिटरी पॉवर. आणि जेव्हा मिलिटरी पॉवर मोठी असते तेव्हा बाकी देश ऐकतात. पण हळूहळू तुम्ही हा जो मुद्दा मांडताय, जो मगाशी ढगे सरांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केला की अमेरिकेची जी सैनिकी क्षमता आहे ती तर अचाट आहे, इराणच्या तुलनेमध्ये ती कैक पट जास्त आहे. मात्र तरी सुद्धा अशा प्रकारची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांना द्यावी लागते.